नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल. भारतातली एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला सेम दिसून येईल. ती म्हणजे जावयाचं कौतुक. आपल्याकडे जावयाला इतकं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे त्याला काय आवडतं, त्याला काय हवं नकोय, त्याला काय खायला आवडतं, कशा पद्धतीने राहायला आवडतं, असं सगळं त्याचं ऐकलं जातं आणि साधारणतः सेलिब्रेट केलं जातं. जावयाला साजरं केलं जातं. कोणत्याही सणाला असेल, महत्वाच्या प्रसंगी असेल, त्याचं मत कायम ग्राह्य धरलं जातं. तर अशाच काही विनोदी कथा आपल्या द.मा. मिरासदारांनी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या या पुस्तकातच नाव आहे जावई बापूंच्या गोष्टी. त्यामुळे जेव्हा हा जो जावई आहे तो त्याच्या सासरी पहिल्यांदा जातो तेव्हा त्याचं कशा पद्धतीने स्वागत केलं जातं याच्याबद्दलच्या या गोष्टी आहेत. पण फरक फक्त इतकाच आहे की हा जो काही जावई आहे ना तो अतिशय महामूर्ख आहे. म्हणजे रिकाम्या डोक्याचाच आहे असं म्हटलं तरी चालेल. तेव्हा त्याचे जे वडील आहेत तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की असं तुझ्या सासरी जाऊन वाग, थोडासा स्वतःचा रुबाब ठेव. त्याच्यामुळे तो निर्बुद्ध आहे पण तो या सगळ्या गोष्टी तेवढ्याच लक्षात ठेवतो आणि अतिशय मूर्ख माणसासारखा वागतो. त्याच्यातून काही काही विनोदी गोष्टी घडतात. त्या गोष्टी काय आहेत त्या या पुस्तकात मांडल्या गेलेल्या आहेत. तर आपण साधारणतः हे जे पूर्ण पुस्तक आहे ते आपण पूर्ण ह्या कव्हर करणार आहोत. आजची आपली ही पहिली गोष्ट आहे. पहिल्याच गोष्टीचं नाव आहे मामा बुर्र. तर ऐकूयात आपण ही कथा. एक जावई बुवा होते. दिसायला मोठे राजबिंडे, गोरे पान, सरळ नाकाचे आणि गुटगुटीत अंगाचे. पण डोक्याच्या नावाने आनंद होता. डोक्यात त्यांच्या काय भरले होते देव जाणे. कुणी म्हणत कांदे असावेत, कुणी म्हणत बटाटे असावेत, कुणी म्हणायचे गोल गोल गोटे असावेत नर्मदेतले. पण खरे सांगायचे म्हणजे त्यांचे डोके अगदी रिकामे होते. पोखरलेला नारळ असतो ना तसे, किंवा रिकामे खोकेच म्हणा ना. असे हे बुवाजी गावात करतात तरी काय? काही नाही. दोन्ही वेळेला तालमीत जाऊन व्यायाम करावा, खूप दूध प्यावे आणि गावातून भटकावे. ते दुपारीही झोपायचे आणि अंधार पडला की रात्रीही झोपायचे. जावई बुवांच्या घरचे बरे होते. घरदार, शेतीवाडी चांगली होती. काही नाही केलं तरी दोन्ही वेळेला छान जेवायला मिळायचं. कुठल्या सासऱ्याने त्यांना मुलगी दिली कोण जाणे. पण जावई बुवांचे एकदा लग्न झाले आणि ते जावई बुवा बनले. 4-6 महिने गेले. दिवाळी आली. सासऱ्यांनी दिवाळ सणासाठी आमंत्रण पाठवले. पत्रात लिहिले, दिवाळी यंदा आमच्याकडेच करावी अशी आमची इच्छा आहे. तरी सगळ्यांनी अवश्य यावे. आम्हाला फार आनंद होईल. हे पत्र वाचल्यावर जावई बुवा वडिलांना म्हणाले, यंदा आपल्या गावात दिवाळीला सरकारने बंदी केली काय बाबा? वडील म्हणाले, अरे शतमूर्खा, असा या पत्राचा अर्थ नाही. मग तू त्यांचा जावई आहेस ना, दिवाळ सण देण्यासाठी त्यांनी बोलवले. समजलं? जावई बुवांच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटल्यासारखा उजेड पडला. त्यांनी दोन्ही हातांनी चुटक्या वाजवल्या. हा हा, आता आलं लक्षात. म्हणजे दिवाळीत आपण पोस्टमनला बक्षीस देतो, मोलकरणीला देतो, पोस्त का काय म्हणतात तेच ना? तसंच मला पण पोस्त देणार आहेत का आमचे सासरे? वा वा, मग फार मजा येईल. अजूनपर्यंत एकाही गाढवानं मला कधी पोस्त दिलं नाही बघा. वडील लाल बुंद चेहरा करून खेकसले. अरे मूर्खा, अरे तू काही गडी माणूस आहेस पोस्त घ्यायला? जावई आहेस जावई, समजलं? सासूरवाडी चांगली श्रीमंत आहे हा तुझी. सोन्याचा कड, अंगठी, भीकबाळी असलं काहीतरी देतील तुला सासरे. आणखीन तुला काही पाहिजे तर तेही मागले का? रुसून बस, म्हणजे सगळं मिळतंय बघ. मी सांगतो तसं करायचं, आपली अक्कल चालवायची नाही. जावई बुवांनी डोळे मिटून घेतले. क्षणभर विचार केला. मग मान हलवते म्हणाले, बरं आहे, आपल्याला काय, तुम्ही सांगाल तसं करतो. झाले. जावई बुवांचे सासूरवाडीला जायचे नक्की ठरले. वडिलांनी सुनबाईंना अगोदरच पाठवून दिले. जावई बुवांची जाण्याची सगळी तयारी केली. 4-2 नवे कपडे शिवले, फराळाचे सामान दिले. जावई बुवांचे घर खेड्यात.
सासूरवाडी ही खेड्यातच. जायला मोटार नव्हती, काही नव्हते. बैलगाडीने तरी जायचे किंवा घोड्यावर बसून. जावई बुवांच्या घरचे एक तट्टू होते, ते घेऊन जायचे ठरले. तयारी करता करता दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली. निघायचा दिवस उजाडला. वडिलांनी चिरंजीवांना उपदेश केला. हे बघ, स्वतःची अक्कल फारशी पाजळायची नाही. मी सांगतो तसं करायचं. अर्थातच हे मी मागच कबूल करून टाकलंय बाबा. जावई बुवांनी मान डोलावली. सासूरवाडीला गेल्यावर अगदी ऐटीत वागायचं, असं गबाळ्यासारखं नाही राहायचं. सगळ्यांवर कशी आपली जोरदार छाप पडली पाहिजे, सगळ्यांना मनातून दरारा वाटला पाहिजे. ते लागलं माझ्याकडे. गेल्या गेल्या एकेकाची तंगडी मोडून टाकतो, म्हणजे असा सगळ्यांना कसा दरारा वाटेल माझा. जावई बुवा नाक फुगवून अभिमानाने बोलले. हट मूर्खा, सासूरवाडी म्हणजे काय तालीम बिलीम समजलास की काय? तसलं काही करायचं नाही. आलं लक्षात? रुबाबात वागायचं, रुबाबात. ठीक आहे, आमच्या बापाचं काय चालतंय? रुबाबात वागतो. शाब्बास. फारसं कुणाशी बोलायचं नाही. अगदी बेतास बेत. बोललं तरी अगदी मोजकं, अगदी हळू. किती हळू? अजिबात कुणाला ऐकू येणार नाही इतकं. बरोबर आहे ना? रे गाढवा, इतकं हळू नाही, थोडं हळू. कुठेही गेलं तरी उच्च स्थानी जाऊन बसावं. गंभीर मुद्रा असावी. बायकांशी फारसं बोलू नये. सगळ्यांची प्रेमळपणानं चौकशी करावी. जावई बुवा अगदी खो खो हसून म्हणाले, हे तर अगदीच सोपं आहे बाबा. अगदी बरोबर करतो. बरं, चला मी निघतो. जावई बुवा वडिलांच्या पाया पडून तट्टावर बसले. बरोबरचे सगळे सामान पडशीत नीट कोंबले. मग तट्टाचा लगाम हाती घेऊन त्यांनी घोड्याला इशारा केला. तेवढ्यात वडिलांनी चिरंजीवांना पुन्हा थांबवून सांगितले, हे बघ, सासू सासरे यांची गाठ पडल्याबरोबर त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना म्हणायचं, मामा नमस्कार, मामी नमस्कार. समजलं? सकाळपासून उपदेश ऐकून ऐकून जावई बुवा कंटाळले होते. त्यांचे रिकामे डोके गरगरायला लागले होते. तोंड वेडे वाकडे करून ते म्हणाले, आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं बुवा? विसरून गेलो तर? छे छे, हे शिष्टाचार आहेत. नाही पाळले तर वाईट दिसे ना. तू आपलं असं कर, मामा नमस्कार, मामी नमस्कार असं सारखं घोकतच जा ना वाटेनं, म्हणजे विसरणार नाहीस. ही कल्पना जावई बुवांना एकदम पटली. तट्टाला चुचकारून ते घोकतच निघाले एकसारखे. मामा नमस्कार, मामी नमस्कार, मामा नमस्कार, मामी नमस्कार. हळूहळू सकाळ उलटली. दुपार झाली. उन्हे चांगली तापली. जावई बुवांचे डोके चांगलेच तापले. पण तिकडे लक्ष न देता ते जोराने तट्टू पिटाळीत होते आणि मनाशी घोकीत होते. मामा नमस्कार, मामी नमस्कार, मामा नमस्कार, मामी नमस्कार. थोड्या वेळाने वाटेत एक मोठे वडाचे झाड लागले. त्या झाडावर दुपारच्या वेळी कितीतरी पाखरे सावली धरून बसली होती. वडाखालून जावई बुवा चालले होते. त्यांच्या एकदम ध्यानात आले की तट्टू लेकाचे फार हळू चालते. चकचक करून काही उपयोग होत नाही. शेवटी त्यांनी पडशीतला चाबूक काढला आणि त्याचा काडकन आवाज हवेत केला. त्या शांत वेळेला तो आवाज फार मोठा निघाला. झाडावरची पाखरे एकदम घाबरून बुर्र कन उडाली. त्यांचे थवेच्या थवे उडाले आणि बुर्र असा मोठा आवाज झाला. जावई बुवा मनाशी घोकीत चालले होते. ते एकदम दचकले. तो आवाज त्यांच्या रिकाम्या डोक्यात ते जाऊन पोहोचला आणि पक्का झाला. काहीतरी गडबड गोंधळ झाला खरा. आणि जावई बुवा इकडं मनाशी घोकत पुढे निघाले. मामा बुर्र, मामी बुर्र. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. सासूरवाडीचे गाव अगदी हाकेच्या टप्प्यात आले. तरी जावई बुवा घोकीतच होते. मामा बुर्र, मामी बुर्र. अखेर सासूरवाडीच्या दारापाशी घोडे थांबले. जावई बुवा खाली उतरले. जावई आल्याची वर्दी सगळीकडे गेली. गडी माणसं धावत आली. सासूबाई आल्या, सासरे आले. आसपासचे लोक कौतुकाने सावकाराच्या जावयाकडे पाहू लागले. जावई बुवांनी सगळ्यांच्या तोंडाकडे दृष्टी टाकली. मग ऐटीत पावले टाकीत ते पुढे गेले.
सासऱ्यांना नमस्कार करून ते मोठ्यांदा म्हणाले, मामा भुर्र. सासरे दचकलेच, आ करून बघायला लागले. तेवढ्यात जावई बापूंनी सासूबाईंना नमस्कार केला. पुन्हा ते मोठ्यांदा म्हणाले, मामी भुर्र. सासू सासरे घाबरून गेले. आसपासची माणसे मोठमोठ्यांदा हसू लागली. जावई बुवांना काही कळले नाही आणि तेही खो खो करून हसू लागले. ही होती आपली आजच्या या सिरीज मधली जावई बापूंच्या गोष्टी या पुस्तकातली पहिली विनोदी कथा. कथेचं नाव होतं मामा भुर्र. व्यवहार ज्ञान नसलेल्या किंवा जगाचं काहीही माहीत नसलेला हा जो काही जावई बापू आहे त्याच्या या गोष्टी फारच विनोदी आहेत. म्हणजे एखादा मूर्ख माणूस खरंच किती मूर्खासारखा वागू शकतो याच्या या कथा आहेत. मला वाटतं ही तुम्हाला कथा नक्कीच आवडली असेल. आणि तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतायत, तुमचे काही सजेशन्स आहेत का, ते प्लीज माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.